नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान आज पार पडलं. या अभियानामध्ये जे RTOला आहेत त्या खास गाड्या आहेत त्या देण्यात आल्या. त्या नेमक्या कशा आहेत त्यात आपण पाहणार आहोत. सर, नेमकं काय सांगाल, RTOला त्या गाड्या किती देण्यात आल्या आणि नेमक्या ह्याचा फीचर्स काय? 187 इंटरसेप्टर आहेत जे आता महाराष्ट्र स्टेटला हे मिळणार आहेत. आणि हे जे डिव्हाइस आहे ज्याला आम्ही लेझर बेस्ड स्पीड गन सिस्टम म्हणतो, या व्हेकल्समध्ये इंटरसेप्टर अशा व्हेकल्समध्ये हे प्लेस्ड आहेत. याच्यामध्ये कंप्लीट ऑटोमेटेड सिस्टम आहे ज्याच्यात लेझर बेस्ड सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये NVIDIA मदरबोर्ड आहे. आणि हे कम्प्लिटली एक AI अँड ML बेस्ड सिस्टम आहे ज्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बेस्ड सिस्टम आहे. ही स्पीड गन जी आहे ती स्पूफ होऊ शकत नाही. याच्यामध्ये 128 बिट इन्क्रिप्टेड सिस्टम आहे, जेणेकरून आपण जे अधिकारी आहेत, जे ऑफिसर्स आहेत, जे ड्युटीवरती आहेत, जे पेट्रोलवरती आहेत, त्यांचं काम सोपं होऊन जातं, ऑटोमेटेड होऊन जातं. आणि जो शासनाचा जो काम आहे तो एक व्यवस्थित पद्धतीने पार पडतो. तिसरी गोष्ट हे आहे की याच्यात डेटाबेस भरपूर आहे आणि फीचर्स खूप आहेत, जेणेकरून याला ऑपरेट करणं खूप सोपं होऊन जातं. इथे तुम्ही बघताय की ऑपरेटर न उतरता गाडीमधनंच बसून तो ऑफेन्स कॅप्चर करू शकतो. एकदा गाडी त्यांनी थांबवली की ते स्पीड गन कॅप्चर करू शकतो. स्पीड गनचा वापर करून लेन्स कॅप्चर करू शकतो. आणि इथे व्हेकल वेगवेगळ्या क्लासिफिकेशन करू शकतात. आपण इलेक्ट्रिक व्हेकलचं क्लासिफिकेशन करू शकतो, भारत स्टेजचं क्लासिफिकेशन करू शकतो, स्पीड थ्रेशोल्ड डिझाईन करू शकतो. आणि याचा जो सिस्टम आहे हा टच स्क्रीन असल्यामुळे याला कॅप्चर करणं खूप सोपं आहे. याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मोड दोन्ही दिलेले आहेत. एकदा आपण एका लेनवरती फोकस केलेला आहे किंवा एका रोडवरती फोकस केला आहे की तो ऑटोमॅटिकली चलन जो आहे तो कॅप्चर करत राहील आणि आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करत राहील. याच्याबरोबर आम्ही हायटेक एक अशा पद्धतीचा अल्कोहोल ब्रेथ ॲनालायझर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे आणि याच्यात जर्मन सेन्सरचा वापर करतो आहे आपण. याच्यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, 130 डिग्री त्याची त्याचं व्ह्यूइंग अँगल आहे. आणि याच्यात ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मोड आहेत. तर अशी यंत्रणा आम्ही या व्हेकलमध्ये दिलेली आहे, जेणेकरून आम्ही हे थोडंसं हायटेक करतो आहे. आणि मला सांगायला खूप बरं वाटतं आहे की हे पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये अशा प्रकारची यंत्रणा लावलेली आहे. आणि कधीपासून ॲक्च्युली यंत्रणा कधीपासून जी आहे ती सुरू करण्यात येणार, काय सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता फक्त फायनल स्टेजेसला आहे जिथे आम्ही व्हेकल्स आता डिलिव्हर करतो आहे. आता नक्की म्हणजे मुंबई महाराष्ट्रात किती ठिकाणी महाराष्ट्रभर हे आता डिसिजन डिपार्टमेंट घेईल की कुठे हे कसे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिसला देणार आहेत आणि पुढे ते डिस्ट्रीब्यूट करतील. किती गाड्या आहेत? 187 गाड्या आहेत टोटल. म्हणजे आता टोटल किती गाड्या तुमच्याकडनं देण्यात आल्या? 187. हो, 100. थँक्यू. नक्कीच जर आपण पाहिलात तर आहे ते आता परिवहन RTOला आहे ते जवळजवळ 187 अशा प्रकारच्या ज्या गाड्या देण्यात आल्या. आणि यामुळे ते जे कारवाई करण्यासाठी आहे ते सोपं पडणार आहे. अशाच प्रकारे बातम्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.